नमस्कार, मी शुभम शिंदे स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आता नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यासोबतच एव्ही फॉर्म मात्र त्यांनी जोडलेला नाहीये। त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज असणार का या चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय। पाहूयात। नाशिकमध्ये महायुतीचा तिढा सुटतोय असं वाटत असतानाच दररोज नवा ट्विस्ट येतोय। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार असं जवळपास निश्चित झाल्यासारखं चित्र आहे। उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणूनच की काय, स्वामी शांतिगिरी महाराजांनी थेट शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। स्वामी शांतिगिरी महाराजांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरले? हे श्री एकनाथजी शिंदे गट मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही ज्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले। माझा रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हटले होते, आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर असं त्यांनी आता एबी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे, नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे। तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार। आता ही बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। शांतिगिरी महाराजांनी मधल्या काळात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती। मात्र शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही उमेदवारीसाठी मुंबईच्या वाऱ्या केल्या। शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं शिवसेना पक्षाकडून इच्छुक असलेले नेते कोड्यात पडलेले आहेत। काही अधिकृत उमेदवारीच्या बाबत शिवसेना पक्षाचा ए आणि बी फॉर्म हा त्याला मस्ट असतो। आपल्याला माहिती, ह्या फॉर्म बरोबर कुठलाही त्यांनी जो अर्ज भरला आहे त्यात कुठे ए बी फॉर्म नाहीये। त्यामुळे ए बी फॉर्म हा अधिकृत उमेदवारालाच दिला जातो। त्यामुळे जो कोणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असेल त्याला फॉर्म ए आणि फॉर्म बी जॉईंट होईल आणि तोच शिवसेनेचा अधिकृत उमेदवार होईल। 2 वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी एकीकडे प्रयत्न चालू असताना शांतिगिरी महाराजांनी अर्ज भरला असला तरी आपल्याच नावाची घोषणा होणार असं हेमंत गोडसे सांगतात। कुठल्याही पक्षाचा निवडणुकीसाठी भरलेला अर्ज त्याला एबी फॉर्म लागत असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी ए फॉर्मवरती सही असावी लागते आणि मग तो उमेदवारी अर्ज त्या पक्षाच्या नावाने आणि त्या चिन्हाच्या नावाने अधिकृत होत असतो। संपूर्ण राज्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट ठरत असून रोज नवनवे नावं समोर येतात। तर महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे। राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजप हे देखील नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहे। आता शिवसेनेच्या नावानं थेट अर्जच आल्यामुळं एबी फॉर्म कुणाला मिळणार याची चर्चा रंगू लागलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।